नुकतंच काही दिवसांपूर्वी आमचे मार्गदर्शक, आमच्यासाठी आदर्श वाटणारे असे डॉक्टर अशोक कामत सर यांचं दुःखद निधन झालं. ही बातमी खरं तर त्यांच्या शिष्य मित्र परिवारासाठी अत्यंत दुःखद घटना होती. कामत सर आणि माझा साधारणपणाने 30 वर्षाचा ऋणानुबंध. कामत सरांनी, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ते पुणे विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान विभागामध्ये प्रमुख होते. त्यांनी भारतीय संस्कृतीचा अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला होता. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक सामाजिक इतिहासाचाही अभ्यास केलेला होता. महाराष्ट्रात जे अनेक धार्मिक संप्रदाय निर्माण झाले, महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि तसाच भागवत संप्रदाय, याचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस. भागवत संप्रदायामध्ये सर्व जातीपातीमध्ये संत निर्माण झाले आणि त्यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. यावर प्रभावित होऊन कामत सरांनी त्या एका आदर्श महाराष्ट्र आणि भारत घडवण्याचं स्वप्न आपल्यावर बाळगलं. कामत सरांनी महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, नानक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाही अभ्यास केला होता. धारकरी आणि वारकरी म्हणजे भक्ती संप्रदाय आणि राष्ट्रवादी संप्रदाय अशा दोन्हीही विचारांचा अभ्यास केल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की जर आपल्याला उद्याच्या आदर्श भारताला घडवायचं असेल, महाराष्ट्राला घडवायचं असेल, तर आपल्याला या मार्गाने जावं लागेल. त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम केले, अनेक विद्यार्थी घडवले आणि समाजातील सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत त्यांनी हे ज्ञान पोहोचवण्याचं कार्य केलं. अनेक ग्रंथसंपदा निर्माण केली, मोठी ग्रंथसंपदा आहे कामत सरांची. त्यांनी अनेक उपक्रम, त्यासाठी व्याख्यानमाला घेतली, अनेक अभ्यासकांना ग्रंथ लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं, चर्चासत्र घेतली, त्यांचे ग्रंथ प्रकाशित केले. असं एक त्यांचं, कामत सरांचं महाराष्ट्राच्यासाठी फार मोठं योगदान आहे. कामत सर आज आपल्यात नाहीत, परंतु ते जरी देहाने नसले तरी ते त्यांच्या कार्यरूपाने चिरंतन आहेत. आणि मला असा विश्वास वाटतो की कामत सरांनी जे कार्य उभं केलं त्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही त्यांचे सर्व शिष्यमंडळी त्यांचं हे कार्य पुढं नेऊ आणि एक प्रकारे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आम्ही निश्चित प्रयत्न करू. कामत सर आज आपल्यात नाही, त्यांच्याप्रती मी श्रद्धा आणि त्यांना अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.